very good morning to all of you. Thank Joined you. by an incredible panel of It's a very important topic, which titled In the Midst of This session on redefining Europe's place in the world. Shared prosperity within humanity. planetary. through a very dramatic geopolitical shift. आपण परदेशी गुंतवणूक त्यावेळेस देखील महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आली. आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोसला गेले होते. मुख्यमंत्री अद्याप आहेत तिकडे. पण मला आनंद आहे, समाधान आहे की 30 लाख कोटी रुपयांचे करारनामे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि जवळपास 40 लाख लोकांना रोजगार मिळतील आणि सगळ्या रिजनमध्ये ही गुंतवणूक येते. हे एक महाराष्ट्राच्या एक प्रगतीचं एक जिवंत उदाहरण आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्र सरकारनं 30 लाख कोटींहून अधिकचे करार केले. या करारातून 40 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात परकीय गुंतवणूक आणण्याची सुरू केलेली उज्ज्वल परंपरा यंदाही कायम आहे. 2023 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 45,700 कोटी रुपयांचे, तर 2024 मध्ये त्यांच्याच कार्यकाळात विविध 3,53,000 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. बहुतांश गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला तेव्हा प्रथम पसंती दिली. यंदाही दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री माननीय नामदार श्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी रस दाखवलाय. महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक गुंतवणुकीसाठी विविध कंपन्यांसोबत महायुती सरकारनं करार केले. यामुळे 40 लाख नोकऱ्यांची संधी महाराष्ट्रातील तरुणांना उपलब्ध होणार आहे. दावोसमध्ये एसबीजी ग्रुप, सुरजागड इस्पात लिमिटेड, सुमिटोमो रियालिटी अँड डेव्हलपमेंट, के रहेजा कॉर्पोरेशन, लोढा डेव्हलपर्स, अल्टा कॅपिटल, पंचशील रियालिटी, योकी ग्रीन एनर्जी, IIM ग्लोबल, श्री नमन ग्रुप, हार्रे ऑफ लंडन, नॅचरल हॅझार्ड अँड व्हीपी इंटरनॅशनल बिझनेस, नॉर्वेजियन जिओटेक्निकल इन्स्टिट्यूट अशा अनेक मोठ्या कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिलं. तसंच रायगड पेण यासारख्या कोकणातील भागात गुंतवणूक आणण्यासंदर्भात उद्योगमंत्री माननीय नामदार श्री उदय सामंत यांनी विविध कंपन्यांसह चर्चा केली. या सर्व गुंतवणुकीमुळे येत्या 2030 पर्यंत महाराष्ट्र $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनेल. तसंच या निमित्तानं महाराष्ट्रात तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देण्याचं माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे यांचं स्वप्नही साकार होईल. शिवसेना महायुतीच्या कार्यकाळात महाराष्ट्र विकासाकडे वेगानं घोडदौड करत असल्याची ही जणू पोचपावती आहे.